श्रीराम समर्थ श्रीराम। सकळांचे अंतःकरण एक, किंवा एक नवे अनेक। ऐसे निश्चयात्मक मज निरोपारी श्रीराम। श्रोत्यानी पुसिले अंतःकरण एक की वेगळानी। त्याचे उत्तर ऐकिले पाहिले श्रोती श्रीराम। समस्तांचे अंतःकरण एक, निश्चयो जाणावा नेमक। हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला श्रीराम। श्रोता म्हणय वक्तयासी, अंतःकरण एक समस्तासी। तरी मिळेना एकैकासी, काय नित्य श्रीराम। एक जीविता अवघे धावी, एक निवांत अवघे निवावी। एक मरतावघे मेले पाहिजे की श्रीराम। एके सुखी एके दुःखी, ऐसे वर्तत लोकिकी। एकांत करणाची ओळखी कैसे जाणावी श्रीराम। जनी वेगळाली भावना, कोणास कोणीच मिळेना। म्हणून ये अनुमाना एक नाही श्रीराम। अंतःकरण एक असते, काही चोरिताची नयते गौप्य गुह्य श्रीराम। या कारणे अनुमानेना, अंतःकरण एक हे घडेना। विरोध लागला जना काय निमित्त श्रीराम। सर्प डसाया येतो, प्राणी देऊन पडतो। एक अंतःकरण तरी तो विरोध नसावा श्रीराम। ऐशी श्रोतयाची आशंका, वक्ता म्हणे चोरू नका। सावधून ऐका निरूपण श्रीराम। अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव। देह रक्षणाचा उपाव जाणती कळा श्रीराम। सर्प जाणून शंभू आला, प्राणी जाणून पळाला। दोन्हीकडे जाणिवेला बरे पहा श्रीराम। जाणिवेस पाहिले तरी अंतःकरण एकची झाले। विचारिता प्रत्याले जाणीव रूपे श्रीराम। जाणीव रूपे अंतःकरण, सकळाचे एक हे प्रमाण। जीवमात्रास जाणपण एकची असे श्रीराम। एक दृष्टीचे देखणे, एक जिवेचे चाकणे। ऐकणे स्पर्शे वास घेणे, सर्वत्रास एक श्रीराम। पशु पक्षी किडा मुंगी, जीव मात्र निर्माण जगी। जाणीव कळा सर्वा लागी, एकची आहे श्रीराम। सर्वास जळते शीतळ, सर्वास अग्नी जाळ। सर्वास अंतःकरण केवळ जाणती कळा श्रीराम। आवडे नावडे ऐसे झाले, तरी ते स्वभावावरी गेले। परंतु हे कळो आले अंतःकरण योगे श्रीराम। सर्वाचे अंतःकरण एक, ऐसा निश्चो निश्चयात्मक। जाणती याचे कौतुक चौकडे श्रीराम। इतुकेनी पिटली आशा, आता अनुमान करू नका। जाणणे तितुके ऐका अंतःकरणीचे श्रीराम। जाणून जीव चारा घेते, जाणून भीती लपते। जाणून या पळून जाती प्राणी मात्र श्रीराम। मुनी पासोनी ब्रह्मादिक, समस्तास अंतःकरण एक। या गोष्टीचे कौतुक प्रत्येक नावे श्रीराम। तरी आज्ञी थोडे बहु तरी प्राणी, लीन पूर्ण तरी प्राणी अंतःकरणे जाणती श्रीराम।
जंगम प्राणी कोणीक जाटिल्या विन नाही श्रीराम जाणीव म्हणजे अंतःकरण विष्णूचा अंशदान विष्णू तरी तो पाळण विणी प्रकारे श्रीराम निहता प्राणी संहारतो व तमगुण बोधिजतो तमगुणी दुर्ग संहारितो येणे प्रकारे श्रीराम काही जाणीव काही नेणीव हा रजगुणाचा स्वभाव जाणता निनता जीव जन्मास येते श्रीराम जाणिवेने होते सुख जाणिवेने होते दुःख निणिवेने होते दुःख सुख दुःख आवश्यक उत्पत्ती होते श्रीराम जाणण्या निणण्याची बुद्धी तोची जाणावा विद्धी श्रीराम आईशी उत्पत्ती स्थिती संहार प्रसंगी बोधिला विचार परंतु याचा निर्धार प्रत्येकावा श्रीराम इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादी अंतःकरण एक नाम समास पहिला श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक 10 समास पहिला जगत ज्योती अंतःकरण एक नाम सद्गुरु समर्थ आपल्याला या समासामध्ये जगातली ज्योती म्हणजे जग जाणण्याची शक्ती आणि सर्वांचं अंतःकरण सात्विक असं सगळेचं अंतःकरण एक आहे असं आपल्याला त्या ठिकाणी एकत्वाची प्रचिती आणून देतात। या अंतःकरणाबद्दल जीवाबद्दल जगाबद्दल ब्रह्माबद्दल मायाबद्दल पुन्हा पुन्हा सांगितलं आणि पुन्हाही त्या ठिकाणी तेच सांगतात। म्हणजे का बरं त्या ठिकाणी थोड्या थोड्या फरकाने हे समास तेच आपल्याला का बरं सांगतात तर करुणी सायास शिकविती संत आपल्याला परत आपल्या बुद्धीवरती दृढ होण्याकरता परत तो बोध काय करतात समजावून सांगतात। जसं ज्यांनी जे ज्ञान घेतले त्यांनी इतरांना पाहिजे सांगितले तर त्यांनी न बुडावे बुडती अशी सद्गुरु समर्थ म्हणतात। ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांनी इतरांना ते ज्ञान समजावून सांगितलं पाहिजे आणि तरणाऱ्यांनी बुडत्या माणसाला तारलं पाहिजे। जो स्वतः जेवला जो तृप्त झाला ज्याने अन्न तृप्त होऊन ज्याने त्या ठिकाणी अन्न उरलेलं आहे त्यांनी इतरांना वाटलं पाहिजे किंवा ते अन्न त्या ठिकाणी इतरांना दिलं पाहिजे अन्नाचा त्याग नाही केला पाहिजे। तसं संत स्वतः या भवनदीतून तरुण गेलेले आहेत आणि इतरांना तारून नेण्याकरता त्या ठिकाणी पाठीमागं उरलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना सद्गुरु समर्थ संत त्या ठिकाणी म्हणतात। सतरती स इतरांस तारयती संत त्याला म्हटलं जातं की स्वतः तरतात आणि नंतर ते इतरांना तारण्याकरता उरतात ऊर्ध्व उपकारा पुरतात। जी भवनदीमध्ये नाव असते ती नाव नदीमधली नाव पाण्यावरती स्वतः अगोदर तरते आणि नंतर इतरांना तारण्याकरता ती समर्थ होते कारण स्वतः तरल्याशिवाय इतरांना ती तारू शकत नाही। तसं सद्गुरु समर्थ स्वतः तृप्त झाले ज्ञानाने त्यांनी स्वतः त्या ठिकाणी असणारं भरपूर ज्ञान घेतलं आणि ते आपणांना त्या ठिकाणी वाटलेलं आहे आपल्यांना दिलेलं आहे। तुकोबाराय म्हणतात ना जेवून स्वतः जेवला पाहिजे आणि नंतर त्या ठिकाणी दुसऱ्यांना दिलं पाहिजे आहे का नाही। जेवून या तृप्त झाला म्हणजे सेवितो हा रस आणि वाटीतो आणि का रस पहिल्यांदा सेवन केला आणि नंतर काय केला दुसऱ्यांना वाटलेला आहे। तसं समर्थ आपल्याला त्या ठिकाणी हे ज्ञान परत पुन्हा सांगतात। सहज बोलण्यातून संतांच्या नाही कळालं
तर कारण सायास करून शिकवतात. जगात ज्योती हा दशक त्या ठिकाणी आपल्याला सांगत असताना जगतातली ज्योती म्हणजे जगतातलं ज्ञान, सगळ्यांचं ज्ञान एक आहे महाराज. कारण शरीर जरी भिन्न असले पण जे शरीरामध्ये अंतःकरण आहे, हे अंतःकरण म्हणजे जे आत राहणारं इंद्रिय त्याला अंतःकरण म्हटलेलं आहे. बाकीचे इंद्रिय बाहेर आहेत, त्यांना बाह्य इंद्रिय म्हटले नाही. आणि एकच इंद्रिय असं आहे ते आतमध्ये आहे आणि ते ज्ञानाचं इंद्रिय आहे. ते ज्ञानेंद्रिय आहे म्हणजे ते अंतःकरण आहे. ज्ञान कुणाला होतं? मनाला. ज्ञान कुणाला होतं? बुद्धीला. ज्ञान कुणाला होतं? चित्ताला. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार मिळून त्या ठिकाणी काय आहे? ते अंतःकरण आहे. आणि हे अंतःकरण जाणतं असतं, ते जाणतं. महाराज, प्रत्येकाचं अंतःकरणच एकामेकाला जाणू शकतं. अंतःकरणाशिवाय हे शरीर एकामेकाला जाणत नाही. शरीर जड आहे आणि अंतःकरण हे सात्विक आहे. त्याला भगवान विष्णूची उपमा दिलेली. अंतःकरण म्हणजे भगवान विष्णू. या जगतामध्ये जे भगवान विष्णू आहेत ना, आपल्या पिंडामध्ये ते अंतःकरण आहे. पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे. आपल्या जो बाहेर त्या ठिकाणी ब्रह्मदेव आहे, जगाची उत्पत्ती करणारा, आपल्या पिंडामध्ये तो रजोगुण आहे. रजोगुण संततीची उत्पत्ती करतो. आणि बाहेर जो त्या ठिकाणी रुद्र आहे, संहार करणारा, तर आपल्या शरीरामध्ये तो तमगुणारूपाने आहे. अज्ञान नेणीव म्हणजे रुद्र, तो त्या ठिकाणी काय करतो? सगळा संहार करत असतो. आणि म्हणून जे ब्रह्म, विष्णू आणि महेश हे आपल्या पिंडामध्ये आहेत, तेच ब्रह्मांडामध्ये आहे. आणि पिंडातलं जे अंतःकरण आहे ते विष्णूच्या रूपाने आहे. विष्णू त्याला म्हटलेलं आहे. आणि म्हणून सगळ्याचं अंतःकरण वेगवेगळं आहे का? तर त्या ठिकाणी समर्थ सांगतात नाही, सगळ्यांचं अंतःकरण एकच आहे. स्त्री झाली म्हणून अंतःकरणी, पुरुष झाला म्हणून अंतःकरण, लहान मुलगा झाला म्हणून लहान अंतःकरण, आणि मोठा माणूस झाला म्हणजे मोठा अंतःकरण, असं नाही. एकच अंतःकरण. सगळ्याला अंतःकरण कसं आहे? एकच आहे. आणि ते कसं आहे? ज्ञानाचं आहे. ते ज्ञान, त्याने ज्ञानाची जाणीव ज्याच्यामध्ये आहे ना, त्याला अंतःकरण म्हणतात. त्याला हृदय म्हणतात. ज्ञानोबराय सगळं मिळून त्या ठिकाणी हृदय आहे. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले आणि वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंचे. आणि म्हणून शरीरामध्ये मुख्य जर काय असेल तर ते हृदय आहे, ते अंतःकरण आहे. आणि हे अंतःकरण म्हणजेच त्या ठिकाणी भोजन मागती तुप पाव शरण. तुकोबरायांना उपदेश दिल्यानंतर गुरुदक्षिणा काहीतरी न्याला महाराज. म्हणले काही नाही, मला भोजन दे आणि त्या भोजनामध्ये तूप दे पाऊस. मग कोणतं तूप आणि कोणतं भोजन? तर त्या ठिकाणी तर कोणतं तूप? तर अंतःकरण तूप. म्हणजे तूप हे सार असतं जेवणामध्ये, तसं अंतःकरण हे आपल्या शरीरामध्ये काय आहे? सार आहे. अंतःकरण शुद्ध असल्यामुळे याच अंतःकरणामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडून जीव झालेला आहे. मोठी प्रक्रिया आहे ती विचारसागरातली. जीव कुठं निर्माण झाला? अंतःकरणामध्ये. कारण अंतःकरण स्वच्छ आहे. देवाचं प्रतिबिंब, परमात्म्याचं प्रतिबिंब त्याच्यात पडलेलं आहे आणि त्याच्यातून एक जीव असा तयार झालेला आहे. कारण आरसा स्वच्छ असल्यामुळे सूर्याचा प्रकाश आरशावर पडतो आणि आरशाचा प्रकाश एखाद्या भिंतीवरती त्या ठिकाणी काय होतो? तो त्या ठिकाणी पडल्या जातो. का बरं भिंतीवर पडला? कारण आरसा स्वच्छ आहे. तसं अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे आपल्याला अंतःकरणामध्ये जाणीव होते, आपल्याला अंतःकरणामध्ये ज्ञान होतं. आणि ते सगळ्याचं अंतःकरण एक आहे का नाही? म्हणजे प्रत्येकाचं अंतःकरण एक. समर्थ सांगतात आपल्याला, सकळाचे अंतःकरण एक, तेव्हा एक नव्हे अनेक, अनिशयात्मक मज निरूपावा. श्रोते म्हणतात, बरं सगळ्याचं अंतःकरण एक आहे असं तुम्ही म्हटले, बरोबर आहे, परंतु एकाला झालेलं सुख दुःख दुसऱ्याला होत नाही, याची वाट काय लावायची? समजताचे श्रोता मने वक्तयासी, अंतःकरण एक समजतासी, तरी मिळेना एक एकाशी काय निमित्त. तुमच्या अंतःकरणामध्ये एखादी भावना झाली ती मला कळत नाही, आहे का नाही? प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये काय आलं हे प्रत्येकाला कळत नाही. आणि म्हणूनच बरं आहे. नाहीतर मग काय नाही, त्या ठिकाणी शेजाऱ्याच्या मनात काय आलं हे जर कळलं असतं तर न सांगता काय झाले असते? तिथं भांडणं झाले असते, आहे का नाही? माझ्या शेजारी बसला आणि माझ्याविषयी तुझ्या मनामध्ये असं आलं का, असं त्या ठिकाणी काय झालं असतं? आलं असतं. का कळत नाही? तर श्रोत्यांनी शंका घेतली, मग अंतःकरण जर एक आहे तरी प्रत्येकाच्या मनात कळायला पाहिजे, का कळत नाही? एक जेविता अवघे धाले. अंतःकरण एक म्हटल्यानंतर असं झालं पाहिजे, एकाने जेवल्यानंतर दुसऱ्याला जेवायचं काम राहिलं नाही पाहिजे होतं.
आहे का नाही. एक निवाता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजे की. पण तसं नाही. या जगामध्ये आपण जर पाहू गेलो, एक सुखी एक दुःखी ऐशेसी वर्तते लौकिकी, एक अंतकरणाची ओळखी कैसी जाणावी. तर आपण पाहिलं तर काही लोक सुखी येतं, काही लोक काय आहेत दुःखी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी काय आहे विषमता आहे. जिनी वेगळाली भावना कोणी कोणाशीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही. स्वामी, आम्हाला एक प्रश्न निर्माण होतो. जर अंतकरण सगळ्याचं एक आहे, त्याच्यामध्ये जाणीव आहे, ते सत्वगुणी आहे, देव राहण्याचं ते ठिकाण आहे, नोहे नोहे अंतकरण हे मंदिर आहे का नाही. अंतकरणाला कोणती उपमा दिलेली, मंदिराची उपमा दिलेली. हरी या हो मंदिरी नाही दुसरे कोणी घरी. अंतकरण स्वच्छ असलं की ते मंदिर होतं. ते अंतकरणामध्ये जसा जसा आपला भार असत तशा तशा पद्धतीनं होतं. त्या अंतकरणामध्ये जर विषय असत तर ते विषयाचं घर होतं. त्या अंतकरणामध्ये जर अनेक तमगुण भरलेला असत तर तेच अंतकरण त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी गाईचा गोठा, राहण्याचं घर आहे का नाही. मंदिर कधी होतं, पवित्र झाल्यानंतर ते काय होतं, मंदिर होतं महाराज. आणि म्हणून महाराज, अंतकरण जर सगळ्याचं एक आहे तर आम्हाला असा अनुभव का येत नाही. तर त्या ठिकाणी एकाने ज्ञान घेतलं तर सगळ्यांनी ती कळायला पाहिजे, पण कळत नाही. या कारणे अनुमाने ना अंतकरण एक हे घडे ना, विरोध लागला जना काय निमित्त. मग याच्यामध्ये विरोध कसा आहे, काय निमित्त, तर त्या ठिकाणी सांगतात सर्प डसाया येतो, प्राणी घेऊन पळतो, एक अंतकरण तरी तो विरोध नसावा. एक अंतकरण आहे ना, सगळ्याला एक इच्छा व्हायला पाहिजे. तर त्या ठिकाणी आपल्याला सापाला पाहिलं काय वाटतं, आनंद वाटतो. असले तुम्ही अलीकडे, तर त्या ठिकाणी आपल्याला सापाला पाहिल्यानंतर काय वाटतो, दुःख वाटतं. का बरं दुःख वाटायला पाहिजे, अंतकरण जर एक आहे. सर्पाला आपल्याला सापाने पाहिल्यानंतर त्याला पण दुःख वाटतं, किंवा अंतकरण आहे तो आपल्याला चावायला येतो आणि आपण त्याला भिवून पळतो, आहे का नाही. आपण त्याला भिवून पळतो, तो आपल्याला भिवून पळतो. जर अंतकरण एक आहे तर असे भित्रीपणा, भेद का बरं निर्माण व्हावा, आहे का नाही. त्या ठिकाणी अशा पद्धतीनं एखादा अनुकूल माणूस असला, तो आला, जे हरी आपला मित्र असला, या बसा बसा. एखादा प्रतिकूल असन तर वाटतं कशाला आली ही पिढा. मग अंतकरण जर एक आहे तर कशाला असं होतं महाराज, याची शंका आम्हाला सांगा. ऐसी श्रोतयाची आशंका वक्ता म्हणे चढू नका, सावध होऊन ऐका निरूपण. समर्थ म्हणतात, मी निरूपण सांगण्याकरतात त्या ठिकाणी सांगतो, तुम्ही फक्त सावधानतेने ऐका, आहे का नाही. सावधान, प्रत्येक शब्दाला समर्थाने आपल्याला काय केलेलं आहे, सावधान. का बरं, स्वतः ते सावधान झालेले आहेत ना, म्हणून. अंतकरण म्हणजे जाणीव. अरे बाबा, अंतकरण म्हणजे काय, तर अंतकरण म्हणजे जाणीव, अंतकरण म्हणजे ज्ञान. ज्ञान राहण्याचं ठिकाण, जाणीव होण्याचं ठिकाण. या शरीरामध्ये जर काय असन तर ते म्हणजे अंतकरण आहे. जाणीव जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाव जाणती कळा. आपल्या स्वभावानुसार ती जाणीव त्या ठिकाणी होत असते. सापाला जाणीव होते आपल्याकडे चावायची, आपल्याला जाणीव होते त्याच्यापासून रक्षण करायची. पण ज्ञान मात्र एकच आहे दोघांचं त्या ठिकाणी. ज्ञान एक आहे, पण जाणीव त्याची जी काही असणारी स्वभावानुसार त्याची क्रिया मात्र त्या ठिकाणी काय आहे, वेगवेगळी आहे. सर्प जाणून डंको आला, प्राणी जाणून, दोघायला ज्ञान एकच झालेलं आहे. कोणतं ज्ञान झालेलं आहे, साप माझ्याकडे येतो, हे ज्ञान माणसालाही झालं. आणि त्या ठिकाणी माणूस ती जाणीव घेऊन, ते ज्ञान घेऊन त्याच्यापासून दूर झाला, दूर व्हायला लागला. आणि सापाच्याही लक्षात आलं माणूस आलाय, मला जर त्यांनी पाहिलं तर मारील, तो पण त्या ठिकाणी काय झालेलं आहे, लपून गेलेलं आहे. म्हणजे दोघांनाही जाणीव काय झालेली, जाणीव मात्र दोघांनाही झालेली अंतकरणामध्ये. आणि ज्या अंतकरणामध्ये झालेली आहे ते अंतकरण त्या ठिकाणी काय आहे, एकच आहे. दोईकडे जाणीवेशी पाहिले तरी अंतकरण एकची झाली, विचारिता प्रती आले जाणीव रूपे. विचार जर केला तर त्या ठिकाणी ती जी काही जाणीव आहे ती त्या ठिकाणी एकच आलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची जी जाणीव आहे ना, ज्ञान आहे ना, तेच म्हणजेच काय आहे, अंतकरण आहे. प्रत्येकाला कारण आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीसु समसमान, याला अंतकरण म्हणतात. सगळ्या योनीला सगळी जाणीव होते का नाही, तर त्याला अंतकरण म्हणतात.
माणसाला आहाराची जाणीव होते, पशु पक्ष्यांना किडा मुंगीला आहाराची जाणीव होते, आहे का नाही. निद्रा, माणसालाही निद्राची जाणीव होते, मला आता झोप पाहिजे. पशु पक्ष्यांनाही निद्रेची जाणीव होत असते. भय आपल्याला वाटतं, त्यांना वाटतं. मैथून क्रिया आपल्याला आहे, त्यांना आहे. याला काय म्हणतात मग? जाणीव म्हणतात. पण प्रत्येकाच्या देह स्वभावानुसार ती जाणीव वेगवेगळी वापरल्या जाते, आहे ना. माणूस जाणीव वेगळी वापरतो आणि पशु पक्षी जाणीव काय करतो? वेगळी वापरतो. म्हणजे सगळ्यांचं अंतकरण काय आहे? मग एक आहे. त्याच्यातली क्रिया जाणीव झाल्यानंतर त्याच्यातली क्रिया मात्र काय आहे? वेगळी आहे. पशु पक्षी किडा मुंगी जीव मात्र निर्माण जगी, जाणीव कळा सर्वा लागी एकची आहे. सर्वास जलते शीतळ, सर्वास अग्नी ते जाळ, सर्वास अंतकरण केवळ जाणते कळा. सगळ्याला त्या ठिकाणी पाणी सारखंच आहे. पाण्यामध्ये कुठलाही भेद नाही, नाही का. असं नाही का ते ठिकाणी पाणी गाय आल्यानंतर ते पाणी तृप्त करतं, वाघ आल्यानंतर हाकलून थोडंच येतंय. नाही नाही. रायाचा देह चालू रंका परोते गाळू, हे न मनेची कृपाळू प्राणू पैगा. जे पाणी असतं ना, श्रीमंत पैशावाल्या माणसाला, ज्ञानी माणसाला मी तृप्त करीन आणि गरीबाला मी तृप्त करणार नाही, असं पाण्याच्या ठिकाणी भेद आहे का? सगळ्यांनी पाणी पिल्यानंतर सगळ्याला पाणी काय करतंय? तृप्तच त्या ठिकाणी. तशी अंतकरणाची जाणीव सगळ्यांना त्या ठिकाणी काय असते? सारखी असते. आवडे नावडे आईसे झाले, तरी ते देह स्वभावावरी गेले. मग ही आवड निवड कशी होते? आपल्या देहाच्या स्वभावानुसार ती त्या ठिकाणी आवड निवड होत असते. जाणीव मात्र एकच. स्त्री देहाला जाणीव झाली, पुरुष देहाला जाणीव झाली, परंतु त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांच्या क्रिया वेगवेगळ्या त्या ठिकाणी होत असतात. पण जी काही जाणीव असते ना, ती एकच असते. बैलालाही जाणीव झाली आहाराची, पण त्यांची क्रिया कडव्याची. तुम्हा आम्हाला जाणीव झाली, तुमची आजची क्रिया पंक्तीची असते. त्या ठिकाणी जाणीव मात्र एकच त्या ठिकाणी असते. मैथुनाची जाणीव एकच त्या ठिकाणी असते. क्रिया वेगळ्या, भेद वेगळा. देहानुसार स्वभावानुसार त्या ठिकाणी काय असतो? भेद असतो. आतली जी काही जाणीव असते ती मात्र त्या ठिकाणी काय असते? एकच असते. सर्वांचे अंतकरण एक, ऐसा निश्चय निश्चयात्मक, जाणते याचे कौतुक तुकेनी पिटली आशंका, आता अनुमान करू नका, जाणून येते आहे का अंतकरणाचे. अंतकरण कोण आहे? तर अंतकरण विष्णू परमात्मा आहे. अंतकरण म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी, विष्णूच्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे. म्हणून अशा पद्धतीनं असणारे ही किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हे लहानात थोऱ्यांना सगळ्यांना काय आहे? जाणीव त्या ठिकाणी एकच आहे. अंतकरण सगळ्याचं काय आहे? सारखं आहे. त्याच्यातल्या उपाधी भेदामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी वेगवेगळी प्रचिती येत असते, आहे का नाही. मी उदाहरण सांगितलंय ना, एकाच विहिरीचं पाणी आहे, परंतु वेगवेगळ्या झाडाला गेल्यामुळे वेगवेगळ्या रूपामध्ये ते झालेलं आहे. एकाच विहिरीचं पाणी आहे, मिरचीच्या झाडांना दिल्यामुळे तिखट झालं, आहे का नाही. पुन्हा ऊसांना दिल्यामुळं गोड झालं, आणि चिंचाच्या झाडाला दिल्यामुळं काय झालं? ते आंबट झालं. तसं जाणीव प्रत्येकाची एक स्वभावानुसार मनुष्य काय होत असतो? अंतकरणाचा वापर त्या ठिकाणी करत असतो. कोठे उणे कोठे आहे, परंतु जिनस मासला एक, जंगम प्राणी कोणी एक, दाखिल्या विन जाणीव, नेनता प्राणी संवारतो. आणि जाणीव आणि नेणीव मिळून त्या ठिकाणी रजोगुण आहे. कधी जाणीव होते माणसाला आणि कधी नेणीव होते. म्हणजे कधी ज्ञान, कधी अज्ञान. आणि ज्ञान अज्ञानाची जी मिश्रित अवस्था आहे ना, त्याचं नाव रजोगुण आहे. आणि तो रजोगुण म्हणजेच ब्रह्मदेव आहे. आणि हा रजोगुण काय करतो महाराज? तर त्या ठिकाणी उत्पत्तीचं काम करत असतो. संतती उत्पत्तीचं काम तो करत असतो रजोगुण. अंतकरण विष्णूचा अंश जाणा. अंतकरण म्हणजे त्या ठिकाणी विष्णू परमात्मा हृदयस्थ आहे. आणि म्हणून कोणत्या श्लोकामध्ये आहे ना, परमात्मा कुठं आहे? सर्वांच्या हृदयामध्ये. सर्वस्य हृदय, काही का नाही. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आयशी, जे वस्तू स्फुर्यानिशी ते वस्तू निगा. सर्वांच्या हृदयामध्ये जो आहे तो मी विष्णू त्या ठिकाणी आहे. सगळ्यांच्या शरीरात मिश्र पद्धतीनं झालो तो मी ब्रह्मदेव त्या ठिकाणी आहे. आपल्या जनन इंद्रियाच्या द्वारे उत्पत्तीचं त्या ठिकाणी कार्य करतो. आणि त्या ठिकाणी सगळ्यांच्या हृदयामध्ये तमोगुणाने रुद्र रूपाने जे काही त्या ठिकाणी मी वावरतो, म्हणजे अज्ञान रूपाने त्याचं नाव काय आहे? मग रुद्र त्या ठिकाणी आहे, असं त्या ठिकाणी सांगितलं. नेनता प्राणी संवारतो, नेणीव तमगुणे बोलितो. नेणीव म्हणजे तमगुण, तमगुणे रुद्र संवारितो. येणे प्रकारे माणसाला कधी जाणीव असते, कधी नेणीव असते. म्हणजेच तो रजोगुण त्या ठिकाणी असतो. आणि पूर्ण नेणीव असते तो काय असतो? मग तमगुण असतो. आयसा उत्पत्ती स्थिती संहार,
प्रसंगी बोलिला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय पाहावा. अशा पद्धतीनं उत्पत्ती स्थिती संहाराचा प्रत्यय समर्थ म्हटले. मी या समासामध्ये बोललेलो आहे, तरी देखील आपण आपल्या प्रत्येकाच्या अनुभवानुसार त्या ठिकाणी आणखी तुम्ही बघा. आणि म्हणून पुन्हा आपल्याला पुढच्या समासामध्ये त्या ठिकाणी देह आशंका पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला फिरतात पुढच्या समासामध्ये सांगितलेलं आहे. दशक 10वा समास दुसरा देह आशंका नाम. श्रीराम समर्थ.